भारतीय जनता पार्टीकडं जबाबदारी म्हणजे जबाबदारीच असते आणि त्यामुळं ती पूर्ण क्षमतेने जो पार पडतो तो टिकतो आणि त्याच्या अगोदरसुद्धा अशी जबाबदारी माझ्यावर दिली होती आणि ती पूर्ण क्षमतेने पार पडली म्हणून आदरणीय देवेंद्रजी असतील, रवीजी चव्हाण असतील, बावनकुळे साहेब, चंद्रकांत दादा, मुरलीअण्णा मोहोळ, माधुरी वहिनी या सगळ्यांनी मिळून ही एक नवी संधी जबाबदारी मला पुन्हा एकदा दिली. मी त्या सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर हा विश्वास टाकला आहे. सर, प्रभाग रचनेपासूनच तुम्ही चर्चेत आहात. प्रभाग रचनेमध्ये तुमचा हस्तक्षेप आहे अशा पद्धतीचा आरोप होतोय, तर याच्यामध्ये तथ्य का तुमची नेमकी याच्याबाबत काय भूमिका आहे? असं आहे की आजपर्यंतची एकही प्रभाग रचना ही विवादात राहिली नाही अशी कुठलीच झाली नाही आहे. प्रत्येक प्रभाग रचनेला काहीतरी विरोधाभास झालाच आहे. कारण आज जो काय आपला पुणे शहरातला विरोधी पक्ष आहे हा अस्ताव्यस्त झाला आहे आणि त्यांना कुठला त्यांचा ठाव ठिकाणा नाही आणि त्यामुळं कोणावर तरी खापर फोडायचं तर ते प्रभाग रचनेवर, मतदान याद्यांवर असं ते फोडायला आहे. तर हे जे म्हणतायत आज प्रभाग रचना मनासारखी नाही झाली, मतदार याद्या अमुक आहेत, तर यांनी आत्ताच हार मानली आहे आणि त्यांना माहिती आहे आपला पराभव समोर आहे. त्या पराभवाची कारणं त्यांनी आजपासूनच द्यायला चालू झाले. सर, दुबार मतदार यादीचा पण विषय आहे प्रामुख्यानं, तर त्याच्याबाबत जे काही टीका होते तर त्याकडे तुम्ही कसं बघता? कारण भाजपवरतीच मोस्टली टीका होती. यात खरं तर भारतीय जनता पार्टी आणि निवडणूक आयोग ह्या स्वतंत्र आयडेंटिटीज आहेत. निवडणूक आयोगाने जर का जे नवीन काढलेलं परिपत्रक आहे, GR आहे, ते जर का कुठल्याही राजकीय पक्षाच्या सक्षम कार्यकर्त्याने वाचलं तर तो याच्यावर बोलू शकणार नाही. कारण त्यांनी दुबार मतदार आहेत, त्या दुबार मतदाराच्या पुढे आता नवीन मतदार यादीत हा दुबार मतदार आहे असं छापून येणार आहे आणि त्यांनी मतदान करताना मी इतर कुठे करणार नाही असं ॲफिडेविट द्यावं लागणार आहे आणि त्यामुळे त्याच्यावरचा विचार निवडणूक आयोगाने खूप समर्थपणे आणि सक्षमपणे मायन्युटली केलेला आहे. तो जर का तुम्ही त्याचा अभ्यास केला आणि ते समजलं तर अशा बोलणाऱ्यांचे दात घशात जातील. भाऊ, काही सर्वे आलेले आहेत अशी चर्चा आहे, तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं असे कुठले सर्वे केले गेले आहेत का, किंवा तिकीट कोणाचं कापणार आहे कोणाचं नाही याच्याबाबत काही? भारतीय जनता पार्टीचा सर्वे म्हणजे भारतीय जनता पार्टीला पडलेली मतं आहेत. लोकसभेत पडलेले आमचं मताधिक्य, विधानसभेला पडलेलं आमचं मताधिक्य, 105 नगरसेवक आणि इच्छुकांची संख्या 1000च्या वर, हाच आमचा मूळ सर्वे आहे. हा ज्यांनी वाचला की 1000 जण इच्छुक आहेत 150 जागांसाठी, तर त्या पक्षाला सर्वेची काय गरज आहे? त्यामुळं सर्वे वगैरे याच्यावर भारतीय जनता पार्टीत खूप काय निर्णय करत नाहीत. भारतीय जनता पार्टी हा विचारधारा असलेला पक्ष आहे, थॉट प्रोसेस आहे त्याला. त्यामुळं एक सक्षम कार्यकर्त्याला कायम भारतीय जनता पार्टी तिकीट देत असते आणि त्याला निवडून आणत असते. एवढे इच्छुक असल्यामुळंच आता हे तिकीट कोणाला मिळणार हे एक आव्हानात्मक काम असणार आहे. हे आव्हान असतंच आणि बंडखोरीचाही धोका आहे, त्यामुळे हे आव्हान असतं. पण भारतीय जनता पार्टीचा जो सक्षम कार्यकर्ता आहे तो निश्चितपणे तिकिटाला आग्रही असतो, तिकीट मिळूस्तोवर आग्रही असतो आणि ज्या क्षणाला तिकीट जाहीर होतं त्या क्षणाला तो भारतीय जनता पार्टीचं काम करू लागतो. स्वतःसाठी असेल किंवा इतरांसाठी असेल, तो कमळाचं काम करतो, कमळाला मत मागतो. हीच भारतीय जनता पार्टीची खरी ओळख आणि संस्कृती आहे. कार्यकर्त्यांची मागणी होते, ज्या पद्धतीनं तुमच्याकडे इच्छुक आहेत त्यानुसार मागणी अशी होते की आपण आता स्वबळावरती पुण्यामध्ये तर लढायला पाहिजेत. तुमच्यावरती जबाबदारी आहे, आता तुमची काय भूमिका आहे व्यक्तिगत? आमची राज्यात आणि केंद्रात महायुतीचं सरकार आहे आणि त्यामुळं महायुतीचंच जो काय निर्णय होईल तो युतीत होईल. भारतीय जनता पार्टीला 120 नगरसेवक त्या सभागृहात निवडून द्यायचे आहेत. भारतीय जनता पार्टीचे 120, आमच्या आत्ता 105 आहेत. एवढं चांगलं काम केलं आहे देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली. या शहराला अनेक प्रोजेक्ट आम्ही दिलेत. खूप चांगलं काम भारतीय जनता पार्टीने उभं केलं आहे. त्यामुळं 15-20 नगरसेवक आमचे वाढावेत अशी आमची या पुणेकरांकडून अपेक्षा आहे आणि ते वगळता जे काय होईल ते महायुतीचे सगळे नेते म्हणून एकत्रित ठरवतील. भाऊ, युती धर्माचा एक विषय आहे. महायुतीतल्याच नेत्यांकडनं तुमच्या नेत्यांना लक्ष केलं गेलेलं आहे मागच्या काही दिवसांमध्ये. अशामध्ये भारतीय जनता पार्टी या सगळ्या जे टार्गेट केलं जातं त्याकडे कसं बघते आणि जर असं जर वेळ आली तर युती टिकवण्याचा ठेका फक्त भारतीय जनता पक्षाकडेच आहे का? यात जे काय असे नतद्रष्ट लोक आहेत त्यांच्याविषयी आमच्या नेत्यांनी सांगितलं आहे की एकनाथजींशी बोलतील आणि ते आदरणीय एकनाथजींशी बोलले पण आहेत. त्यामुळे त्या विषयावर पडदा पडला आहे आता आणि ज्यांना पक्ष सोडायचा असेल
तर त्यांनी त्यांचा निर्णय करावा, पण युती धर्माचं पालन आम्ही करतो आणि इतरांनी करावं अशी आमची माफक अपेक्षा आहे. थँक्यू.